नमस्कार, आरसीएनच्या मराठी बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी स्नेहा ताजी। बातमीपत्राला सुरुवात करण्यापूर्वी टाकूया नजर आजच्या हेडलाईन्सवर। शेतकरी कर्जमाफीला घेऊन किशोर तिवारी यांनी उधळले चौफेर मुक्ताफळे। सुकाणू समितीचाही घेतला समाचार। अमरावती विभागात 92% पेरण्या पूर्ण, सोयाबीन कपाशीचे दिलासादायक चित्र। लांब पल्ल्याच्या बस फेऱ्यांवर आले गडांतर, एसटीचा तोटा कमी करण्याचा प्रयत्न। आणि भोलेनाथाची आराधना करून शिवभक्तांनी पाळले श्रावण सोमवारचे व्रत। ओम नमः शिवायचा स्वर सर्वत्र निनादला। एकीकडे कर्जमाफीचा गोंधळ तसेच पीक विमा बाबतीत शेतकरी अडचणीत असताना या मुद्द्यांना सोडून शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी अमरावती येथील पत्रकार परिषदेदरम्यान चौफेर मुक्ताफळे उधळली। आघाडी सरकारने राज्याची परिस्थिती एवढी खराब करून ठेवली आहे की ती परिस्थिती सुधारण्याकरिता देशाचे पंतप्रधान व राज्याचे मुख्यमंत्री यांना आणखी 10 वर्षे लागतील। परंतु 2019 साली केंद्रात पुन्हा नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र यांना कोणीच रोखू शकत नाही, कारण विरोधी पक्ष हा मांडविलेला गेला असल्याचं मत कैलासवासी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी अमरावती येथे एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना व्यक्त केलं। मागच्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सरकारने एवढे भोकं टाकून ठेवली आहे की ती भोकं बुजवता मोदीला 10 वर्ष लागतील आणि देवेंद्रलाही लागतील। परंतु 19 मध्ये केंद्रात देवेंद्र, राज्यात केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र यांना कोणीच रोखू शकत नाही, हे नक्की आहे। कारण विरोधी पक्ष कसा आहे का मांडवणीला गेला आहे, निव्वळ मांडवणीला गेला। कारण राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये झगडा झाला आणि त्याचा समझोता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करताय। कारण सांगतो का, छगन भुजबळला आणून फिरून घेतलं ना, तर छगन भुजबळले पाहून ते आपले सुनील आमचा तटकरे किंवा दादा यांनी पाहून घेतलं, बा आपलेही दाढी अशीच होणार आहे, आपलेही दिवस हेच येणार आहे। ते जेवढ्या लोकांनी शेतकऱ्याच्या टाळू खाल्ला आहे त्या सगळ्या लोकांचा PCR MCR होणार आहे। मग दादाराव, भाऊराव, बाबूजीराव हे सगळे जाणार आहे। मात्र या लोकांना PCR कमी करण्यासाठी हे देवेंद्रच्या मागे लागले। पण देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदी हे कोणालाही सोडणार नाही, हे नक्की। आणि हे लोक केव्हा जेलात जातात याची वेळ आहे। तर महाराष्ट्राचं जर सरकार या उद्धवजी ठाकरे यांच्या कुबड्यावर नसतं तर आतापर्यंत हे जेलात राहिले असते। कारण उद्धवजीने सपोर्ट काढला तर राष्ट्रवादीवाले सपोर्ट करायला बसले आणि बाहेर, आणि त्यांची अट एवढीच आहे का आम्ही बिना शर्त पाठिंबा देतो, पण आमच्या लोकांनी जेलात टाकू नका। तर असे भाडखाऊ लोक आहेत राजकारणात, त्याच्यामुळे देवेंद्र आणि नरेंद्र येतील। सध्या राज्यात सुरू असलेले शेतकरी आंदोलन व सुकाणू समितीवर तोंडसूक घेत सुकाणू नव्हे ही दुकाणू समिती असून हे लोक शेतकरी प्रश्न समजून घेऊ शकत नाही, कारण ती त्यांची कुवत नाही। शेतकरी नेते म्हणून घेणारे रघुनाथदादा पाटील व त्यांच्यासोबत असलेल्या शेतकरी नेत्यांना त्यांच्या बायकाही मत देत नाही। तो रघुनाथदादा पाटील पहिले उभा राहायचा तर त्याला 1,00,000 मत मिळायचे, दुसऱ्यांदा उभा राहिला त्याला 50,000 भेटले। मागच्या वेळेस आम आदमी पार्टीकडून राहिला तर त्यांना अर्ज टाकला का मला 10,000 मत कसे भेटले आणि माझ्या गावात मला मत कम नाही भेटला, म्हणजे माझी बायको तरी मला मत टाकल। याला याची बायको मत देत नाही असे साले नेते आहे हे पाटील ते पाटील। आता पहिले म्हणे स्वामीनाथन समितीला लागू करा, आता त्याला वाटलं पण स्वामीनाथन लागू झाला तर आपले सगळे गरीब दलित हे सगळे वाढून जातील, ते म्हणते स्वामीनाथन लागू करू नका। अरे साले हो, एकदा वाचून घ्या, GR आला का फसवणूक झाली। अबे भोसडीचो GR वाचा, कधी काही करत नाही। सुकाणू समिती म्हणजे दुकानू समिती आहे, एक जल्लं का दुसरं जल्लं का तिसरं, हे शॉपिंग मॉल झाला आता। दुकानू समिती आहे, दुकानू म्हणजे प्रेमानं लिहिलं आहे। त्यांच्या दुकानू समिती आता विदर्भात येत आहे, इथल्या लोकांना शिकवणार म्हणे। झाले मरत आहो आम्ही, कधी येऊन आमच्या इथं पाहिलं नाही, आणि हे आमचे शेतकरी नेते झाले। अबे स्वतःच्या बायकोला सांगा का त्याला मतदान करावं लागते म्हणून। आपण एखादा प्रश्न, पावसाचा लपंडाव सुरू असला तरीही अमरावती विभागात आतापर्यंत 92% पेरण्या आटोपल्या असल्याचे दिलासादायक चित्र दिसून येत आहे। यामध्ये सर्वाधिक सोयाबीनचा पेरा वाढला असून
उडीद व कापसाचीही चांगली पेरणी झाली असल्याचं कृषी विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येते आहे। यंदाच्या खरीप हंगामाकरिता अमरावती विभागात 32,75,000 सरासरी हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी निश्चित करण्यात आले। त्यामुळे पावसाळा लागताच शेतकऱ्यांनी विविध पिकांच्या पेरणीला सुरुवात केली। दरम्यान पावसाचा लपंडाव सुरू झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार व तिबार पेरणीचं संकट ओढवलं। 1 जून ते 27 जुलैपर्यंत अमरावती विभागात 317.6 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडला। गतवर्षीच्या 562.5 मिलीमीटरच्या तुलनेत हा पाऊस कमी असल्याने यंदाच्या हंगामात 100% पेरण्या पूर्ण होईल का असा प्रश्नही निर्माण झाला होता। परंतु आतापर्यंत 92% पेरण्या आटोपल्या असल्याचे दिलासादायक चित्र कृषी विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे। अमरावती विभागात एकूण सरासरी क्षेत्रांपैकी 30,15,000 क्षेत्रामध्ये पेरण्या आटोपल्या आहेत, ज्यामध्ये सर्वाधिक यवतमाळ जिल्ह्यामध्ये 8,81,000 क्षेत्रात पेरण्या पूर्ण झाल्या असून ही टक्केवारी 98 इतकी आहे। तर अमरावती जिल्ह्यातील 7,29,000 पेरणी क्षेत्रापैकी 6,039 हेक्टरमध्ये खरीपातील पेरणी आटोपली असून ही टक्केवारी 88 इतकी आहे। विभागामध्ये आता तिसऱ्या टप्प्यातील पेरण्या आटोपल्या असून 13,59,000 हेक्टरमध्ये सोयाबीनची तर 9,57,000 हेक्टर क्षेत्रामध्ये कापसाची पेरणी झाली आहे। त्याचबरोबर उडीदाच्या पेरणीत वाढ झाली असून मूग व भुईमूग व तुरीची सुद्धा समाधानकारक पेरणी झाली असल्याची बाब कृषी विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे। ग्रामीण भागात पाण्याचे स्तर व स्रोत वाढविण्याला घेऊन कार्यान्वित जल स्वराज भाग 2 कार्यक्रमाअंतर्गत विशेष समन्वय सभा सोमवारी जिल्हा परिषदेमध्ये पार पडली। राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या जल स्वराज भाग 2 कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाण्याचा स्तर वाढविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे। सदर काम पूर्णत्वास आणण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन, सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, सचिव, तिन्ही समितीचे अध्यक्ष, सचिव आणि सर्व संबंधित विभाग व यंत्रणांमध्ये समन्वय निर्माण करणे गरजेचे आहे। त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेमध्ये जल स्वराजची विशेष समन्वय सभा पार पडली। पाण्याचे स्रोत वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात जलसंचय करणे आवश्यक असल्याने पाणी उपाययोजना करण्यासाठी 9 गावांची निवड करण्यात आली। यामध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे। योजनेसाठी निवडण्यात आलेल्या 5 निमशहरी गावांमध्ये 54 कोटींच्या कामातून जलसंवर्धनाची कामे होणार आहे। तर दूषित पाण्याचे स्रोत कमी करण्यासाठी पाणी गुणवत्ता तपासणीसाठी 2 गावांची निवड करण्यात आली असून या ठिकाणी आरओ प्लॅन व एटीएमची व्यवस्था करण्यात येणार आहे। पाण्याची पातळी वाढविण्यासाठी जलघर उपक्रमाकरिता 2 गावांची निवड करण्यात आली आहे। सदर योजना सरकारी न समजता सर्वांनीच या योजनेला आपले समजून लोकसहभागातून जलसंवर्धनाची मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन प्रकल्प व्यवस्थापक दिलीप देशमुख यांनी केले। या समन्वय सभेला सीईओ किरण कुलकर्णी, समाज व्यवस्थापक मंगेश भालेराव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जेएन आभाळे, संजय इंगळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यकारी अभियंता श्वेता बॅनर्जी, वरिष्ठ भूवैज्ञानिक कराड साहेब, अभियंता श्री साळवी आदींसह ग्रामपंचायतीचे सरपंच, सचिव उपस्थित होते। राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रवासी सेवा देणारे एसटी महामंडळ तोट्याच्या गर्तेत सापडल्याने हा तोटा कमी करण्यासाठी विविध पर्यायांची चाचपणी महामंडळाकडून करण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय नियंत्रक राजेश आडोकार यांनी दिली। राज्य परिवहन मध्यवर्ती कार्यालयाच्या कचेरीकडून नुकत्याच लांब पल्ल्याच्या आणि मध्यम लांब पल्ल्याच्या बसेस तूर्त स्थगित ठेवण्याबाबतच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत। यामध्ये आणखी एक आहे, केवळ लांब पल्ल्याच्या मध्यम लांब पल्ल्याच्या सेवेचा इलेक्ट कमी अशातलाही भाग नाही आहे। त्यामध्ये लोकल ज्या सर्व्हिसेस आहेत, म्हणजे ग्रामीण सेवा अमरावती जिल्ह्यामधल्या त्यांची सुद्धा भरभराट कमी झालेली आहे। परंतु अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण जनतेला त्रास होणे, त्यांच्या विद्यार्थी बसेस सतत चालू राहाव्यात म्हणून आम्ही ग्रामीण सेवा बंद न ठेवता मध्यम व लांब पल्ल्याच्या सेवा एक 8 ते 15 दिवसाकरता बंद ठेवणार आहोत। त्यामध्ये मुख्यत्वे करून ज्या सेवेमुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही ती सुद्धा आम्ही त्या ठिकाणी चेक करणार आहोत। जास्तीत जास्त ही सेवा पारदर्शक राहावी हा आमचा सतत उद्देश असतो आणि त्या अनुषंगाने मध्यम आणि लांब पल्ल्याच्या सेवा एक 8 ते 10 सेवा आम्ही बंद करणार आहोत। त्यामध्ये अमरावती नागपूर आहे 2 सेवा, अमरावती दर्यापूर चंद्रपूर आहे, नंतर एक दर्यापूर ते नागपूर आहे, नंतर परतवाडा ते उमरखेड आहे, परतवाडा ते लोणार आहे। या अशा लांब पल्ल्याच्या सेवा आम्ही त्या ठिकाणी बंद केलेल्या आहेत।
जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अखत्यारीत सरळ सेवेची 80 आणि नवीन बृहत आराखड्यानुसार 250 पदे रिक्त आहेत. त्यामुळे ही पदे भरण्याचा प्रस्ताव आरोग्य समितीने राज्याच्या आरोग्य विभागाकडे पाठविला आहे. आरोग्य विभागातील महत्त्वाची पदे भरण्याचा ठराव सभापती बळवंत वानखडे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत सीईओकडे सादर केला होता. त्यानुसार सीईओ किरण कुलकर्णी यांनी हा प्रस्ताव मान्य करून शासनाकडे पाठविण्यास आरोग्य विभागाला बजावले होते. त्यानुसार विविध संवर्गातील जवळपास 228 पदांच्या भरतीचा प्रस्ताव आरोग्य सभापतीच्या सूचनेवरून आरोग्य विभागाने तयार केला आहे. या प्रस्तावावर नव्याने अस्तित्वात आलेले प्राथमिक आरोग्य केंद्र केवळ अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने अद्यापही सुरू होऊ शकली नाहीत. त्यामुळे नागरिकांना त्याचा उपयोग घेता येत नसल्याने या पीएससी केवळ शोभेच्या वस्तू ठरल्या आहेत. सध्या जिल्हा परिषद आरोग्य विभागात जुनी व नव्याने मंजूर केलेली आरोग्य सेवा, औषध निर्माण अधिकारी आणि पट्टीबंद अशी महत्त्वाची पदे रिक्त आहेत. सदर पदे भरण्यासाठी शासनाकडे मंजुरी मागितली असल्याची माहिती आरोग्य सभापती बळवंत वानखडे यांनी दिली. एकूण 260 पदासाठी आपण शासनाकडे प्रस्ताव सादर केलेला आहे. आरोग्य विभागाकडून याचा सर्व पाठपुरावा झालेला आहे, परंतु शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून आपल्याला मान्यता यायची आहे. एवढंच फक्त बाकी त्याच्यात. साधारण किती दिवसात मान्यता आल्यावर किती दिवसानंतर आपण शासनाची ज्यावेळेस मान्यता येईल त्याच्या म्हणजे लवकरात लवकर भरण्याची प्रक्रिया आपण सुरू करू. त्याच्यासाठी एजन्सी वगैरे किंवा शासनाच्या निकषानुसार जे काही पदं भरण्याच्या संदर्भात निर्देश येतील त्या पद्धतीनं आपण जागा भरण्याचा प्रयत्न करू. किती दिवसापासून या जागा शिल्लक ह्या साधारणतः ज्या पद्धतीनं रिक्त होतात म्हणजे सेवानिवृत्तीच्या माध्यमातून ज्या पासून निवृत्त होऊ राहिल्या तेव्हापासून त्या जागा आहेत आणि काही नवीन दवाखाने आपल्या जिल्ह्यात निर्माण झालेले आहेत. म्हणजे अशा 2 ते 3 पीएससी आपल्या लगेच तयार झालेल्या आहेत, बिल्डिंग बांधून तयार आहेत आणि त्याच्या जागा रिक्त असल्यामुळे त्या सद्यस्थितीत चालू नाही. जिल्ह्यामध्ये किती रिक्त पद आहे आरोग्य पदामध्ये नियमित पद हे 260 पद रिक्त आहेत नियमित. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत रहा फक्त आरसीएन न्यूज. Imagine your child, ambitious, intelligent, curious, creative, playful, dynamic, techy, a leader, moral, spiritual. Touch the experience being at the pinnacle at Vinayaka Gurukul, Funful Happy School near Chhatri Talav Garden, Dasturnagar Square, Amravati. विनायका विधी महाविद्यालय अमरावती. BLLB 5 वर्षीय, LLM क्रिमिनल बिझनेस 2 वर्षीय डिग्री कोर्स. वैशिष्ट्ये 2 डिग्री मिळण्याची सुवर्ण संधी. BA इन लॉ 3 वर्षानंतर आणि LLB 5 वर्षानंतर. नाही, तुझा आशीर्वाद तर नेहमीच माझ्या सोबत राहील, पण तुझ्या हातांची चव मात्र मला आयुष्यात परत कधीच मिळणार नाही. हे काय? माझ्या हातांची चव सदैव तुझ्या घरकुल मायेची चव.
विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. वळूया पुढील घडामोडीकडे. कुपोषणाच्या अभिशापातून मेळघाटची मुक्तता होणे दिवसेंदिवस कठीण होत चालली आहे. एकीकडे आरोग्याच्या दृष्टिकोनातून विविध उपाययोजना चालवून देखील मेळघाटच्या कुपोषणामध्ये वाढ होताना दिसते आहे. वर्ष 2017च्या चालू महिन्यांपर्यंत मेळघाट क्षेत्रातील दोनही तालुक्यामध्ये 821 बालके कुपोषणाच्या मयम व सैम श्रेणीमध्ये असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शासकीय आकडेवारीनुसार सर्वाधिक 574 कुपोषित बालके धारणी तालुक्यामध्ये आढळून आले आहेत, तर चिखलदरा तहसीलमध्ये कुपोषित बालकांची संख्या 247 एवढी आहे. चिखलदऱ्याच्या तुलनेत धारणी तालुक्यात कुपोषणाची संख्या अधिक असल्याचं या आकडेवारीवरून स्पष्ट होते. धारणी तालुक्यातील सादरावाडी गावात सर्वाधिक 244 कुपोषित बालके आढळून आली, तर कलमखार प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 104 बालके मयम व सैमच्या श्रेणीमध्ये असल्याचे समोर आले आहे. हरिसालमध्ये 32, बिजू धावडीमध्ये 50 आणि धुलघाट रेल्वेमध्ये 76 बालके कुपोषणाच्या मयम व सैम श्रेणीमध्ये आहेत. जून 2016 पर्यंत संपूर्ण मेळघाटमध्ये 0 ते 6 वयोगटातील एकूण बालकांची संख्या 36,049 एवढी आहे, ज्यामधून सामान्य श्रेणीतील बालकांची संख्या 27,211 होती, तर मयम श्रेणीतील बालकांची संख्या 2,814 व सैम म्हणजेच कुपोषणाच्या गंभीर स्थितीमध्ये 570 बालके आढळून आली. या तुलनेत यावर्षी 2017 मध्ये कुपोषणाचे प्रमाण घटले असल्याचे दिसत आहे व 2017 मध्ये 0 ते 6 वर्ष वयोगटातील बालकांची संख्या 34,864 एवढी आहे, ज्यामध्ये सामान्य श्रेणीतील 29,973 इतकी असून मयम अंतर्गत 742 व सैम अंतर्गत 79 बालके कुपोषणाच्या श्रेणीत आढळून आले. त्यामुळे मेळघाटात कुपोषणाचे तांडव सुरूच आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. जगभरातील नवजात शिशूंच्या आरोग्यात सुधारणा व्हावी आणि मातांनी स्तनपान करण्यासाठी प्रोत्साहित व्हावे या हेतूने जवळपास 170 पेक्षा अधिक देशांमध्ये दरवर्षी 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे की आईचे पिवळे आणि दाट कॅलरीज असलेले दूध नवजात बालकासाठी एकदम उत्तम आहार आहे. बाळ जन्माला आल्यानंतर लगेचच 1 तासाच्या आत स्तनपान सुरू केले तर ते दोघांच्याही दृष्टीने आरोग्यदायी ठरते. या संदर्भात जिल्हा स्त्री रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय वारे यांनी दिली प्रतिक्रिया. काय असतं की बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळाला पहिलं मोस्ट इम्पॉर्टंट इज ब्रेस्ट फीडिंग. आईचं दूध देणं म्हणजे अत्यंत पोषक आहे. पूर्वीच्या काळी काय करायचे, आईचं दूध देत नव्हते, पण तसं आजच्या जगात पाहायला गेलं तर मदर इज द सेकंड मदर ऑफ द चाइल्ड. फर्स्ट इज प्लासेंटा. प्लासेंटा जी वळ आहे ती सगळ्यात पौष्टिक असते. कितीही गरीब घराण्यातली बाई असली तरीही तिचा बाळ गुणगुणीत असतो. हे एकच कारण आहे की त्या प्लासेंटामध्ये खूप प्रोटीन असतं आणि त्याच्यानंतर आपलं दूध पाजणं 6 महिन्यापर्यंत राहणं गरजेचं आहे. काही खेड्यात, काही मेळघाटात, काही कशात बऱ्याच ठिकाणी बाळाला 1 वर्षापर्यंत दूध पाजलं जातं. हे इट इज नॉट हार्मफुल. चांगलं आहे की कोणता 1 वर्षापर्यंत तुम्ही पाजता, डू नॉट हार्मफुल. पण कोणत्याही मुवमेंटला अबव 6 मंथ्स ते बाळ तुम्हाला दुधापासून वेगळं करता येत नाही. इट प्रोव्हाइड्स इम्युनिटी. त्याला सरफेस स्किनला त्याला हे राहत नाही, म्हणजे प्रॉब्लेम्स होत नाही स्किनला. दुसरी गोष्ट त्याचं डायजेशन अतिशय चांगलं राहतं. इट्स प्रोटेक्ट्स फ्रॉम ऑल द मेजर इलनेसेस त्या बाळाला. मग दुसरी गोष्ट राहतं की तिचे सगळे हे जे आहे अवयव अंगाचे व्यवस्थित डेव्हलप होतात. ब्रेस्ट इज द बेस्ट असं या जगात म्हटलं गेलेलं आहे. जागतिक स्तरावर स्तनपानविषयी कार्य करण्याची युती वर्ल्ड अलायन्स फॉर ब्रेस्ट फीडिंग ॲक्शनद्वारे 14 फेब्रुवारी 1991 रोजी न्यूयॉर्कच्या छोट्याशा रेस्टॉरंटमध्ये उदयास आली. त्यानंतर युनिसेफने त्याच्या बळकटीकरणासाठी खासगी संस्थांच्या मदतीने पुढे आले. या अंतर्गत स्तनपानाला सुरक्षा, संवर्धन आणि आधार देणे यासाठी सुद्धा जागतिक स्तरावर प्रयत्न सुरू झाले. या संदर्भात डफरीन नर्सिंग स्कूल प्राचार्य तारा शर्मा यांनी दिली प्रतिक्रिया. स्तनपानामध्ये मातेच्या बाळाला 6 महिन्यापर्यंत संपूर्ण रोगप्रतिकारक शक्ती, संपूर्ण पोषक अन्न घटक मिळतात. 6 महिने हे प्रसूतिगृहापासूनच त्याला किंवा तिला स्तनपानाला सुरुवात करावी आणि यथेच्छ बाळाची भूक पूर्णतः शांत होईपर्यंत त्याला तृप्त करावे. आणि स्तनपान करीत असताना योग्य पकड देणे फार महत्त्वाचे आहे.
काळाभाग बाळाच्या तोंडामध्ये मोठा आ करून गेला पाहिजे. बाळाची हनुवटी मातेच्या स्तनाला चिकटली गेली पाहिजे. बाळाचा खालचा ओठ दुमडला गेला पाहिजे आणि एका सरळ रेषेत मातेने स्वतःचा खालचा हात आधारित करून बाळाला स्वतःच्या पोटाशी धरून पूर्णतः पाजलं गेलं पाहिजे. 24 तासामध्ये निदान 8 ते 10 वेळा स्तनपान करणे अतिशय आवश्यक आहे. स्तनपान हे 6 महिन्यानंतर सुद्धा वयाच्या 2 वर्षेपर्यंत पूरक अन्न सोबतच सुरू ठेवावे, जेणेकरून बाळाची संपूर्ण शारीरिक, मानसिक, भावनिक वाढ होईल आणि बाळ हा देशाचा सुदृढ आधारस्तंभ आपल्याला मिळेल. आईचे दूध हे बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी श्रेष्ठ मानले आहे, म्हणून स्तनपानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आईचे दूध हे बाळासाठी तर गाईचे दूध तिच्या वासरासाठी असते. स्तनपानामुळे बाळाला आणि आईला खूप फायदे होतात. या संदर्भात जिल्हा स्त्री रुग्णालय निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अर्चना जामठे यांनी दिली प्रतिक्रिया. सगळ्यात महत्त्वाचं हे बाळाचा जन्म झाल्या आईचं दूध हे अत्यंत बाळासाठी गुणकारी आहे. पहिलं जे आईचं दूध येतं त्याला चीक दूध किंवा आपण कोलेस्ट्रॉम म्हणतो. या कोलेस्ट्रॉममध्ये जे घटक आहेत ते बाळाच्या मध्ये रोगप्रतिकार शक्ती निर्माण करतात आणि हे जे घटक आहेत हे कोणत्याही लसीद्वारे आपल्या बाळाला देता येत नाही. ते फक्त आईच्या जे पहिल्या 3 दिवसामध्ये जे दूध येतं कोलेस्ट्रॉम किंवा चीक दूध त्यामध्येच असतं. त्यामध्ये बाळाला त्यातून सगळे स्निग्धांश मिळतात आणि हे बाळाला अत्यंत उपयुक्त आहे. आता आपण कित्येकदा बघतो की आपल्या समाजामध्ये असं आहे की आपल्या जुन्या आया किंवा स्त्रियांच्या सासू या त्यांना दूध पाजण्यापासून परावृत्त करतात, पण हे अत्यंत चुकीचं आहे. बाळाचा जन्म झाल्या लगेच बाळाच्या आईच्या अंगावर बाळाला ठेवलं जातं, ज्याला क्राउलिंग म्हणतात. आणि अशा या क्राउलिंगने बाळ आपलं दूध स्वतः हुडकतं आणि प्यायला सुरू करतं. बाळाचा स्पर्श हा जन्म झाल्या अत्यंत जरुरी आहे. त्याच्यामुळे त्याची आईशी एक बॉन्डिंग होते आणि त्याला लगेच दुधाला लावल्यामुळे आईच्या दुधातून त्याला आईचं दूध हे निर्जंतुक असतं, त्यामुळे त्याला कोणतेही आजार होण्याची शक्यता ही कमी असते. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पॅट परीक्षेत यापूर्वी पात्र ठरलेल्या तब्बल 100 ते 150 विद्यार्थ्यांचा एकही प्रबंध स्वीकारण्यात आला नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पेट परीक्षेतील 2 पैकी 1 पेपर देण्याची वेळ आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने मे 2016 मध्ये दिलेल्या दिशानिर्देशाप्रमाणे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आचार्य पदवी पात्रता परीक्षेचे आयोजन केले जात आहे. पीएचडी पात्रता परीक्षेकरिता 8 ऑगस्ट 2017 पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले. या दरम्यान यापूर्वी पॅट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या 100 ते 150 विद्यार्थ्यांची कोंडी झाल्याची बाब समोर आली आहे. विद्यापीठाकडून 2013 फेब्रुवारी 2014 या कालावधीत संशोधन पात्रता परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थी परीक्षेच्या तारखेपासून 3 वर्षापर्यंत पीएचडी पदवीसाठी पात्र होते. याप्रमाणे पॅट 2017चा निकाल 2016 पर्यंत तसेच पॅट 2014चा निकाल फेब्रुवारी 2017 पर्यंत पात्र असेल असे विद्यापीठाने दिलेल्या प्रमाणपत्रावर नमूद केल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. पॅट उत्तीर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना परीक्षा संचालक डॉक्टर जे.डी. वडते यांनी सांगितले. पॅटच्या परीक्षेच्या संदर्भात पॅट आणि पेटमध्ये बराचसा डिफरन्स लोक करत आहे. याच्या अगोदर 2009च्या रेग्युलेशननुसार पॅटची परीक्षा पॅटची परीक्षा ही घेतली जात होती. ती ॲप्टिट्यूड टेस्ट होती आणि त्या ॲप्टिट्यूड टेस्ट जी आहे ती ॲप्टिट्यूड टेस्ट विद्यार्थ्यांनी 2014 पर्यंत दिलेली आहे. आता नव्याने विद्यापीठ अनुदान आयोगाचं UGCचं पेटच्या परीक्षा घ्याव्या अशा पद्धतीचं आपल्याला पत्र प्राप्त झालेलं आहे आणि त्याप्रमाणे आता ती कारवाई सुरू आहे. म्हणून पेटच्या परीक्षेच्या बाबतीत विद्वत परिषदेमध्ये आता जी नुकतीच मागे विद्वत परिषद पार पडली, मागच्या विद्वत परिषदेमध्ये असं ठरलं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी पेटची परीक्षा पास केलेली आहे त्या विद्यार्थ्यांनी एक पेपर जो विषयाचा असतो तो पेपर द्यावा, जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना क्वालिफाय ग्रुप म्हणून गृहीत धरला जाईल. कारण नाही तर त्याचं काय होईल की पॅटच्या परीक्षेमध्ये पूर्वी एकच पेपर होता, आता पेटच्या परीक्षेमध्ये 2 पेपर आहेत आणि त्यामुळं त्या 2 पेपरच्या ठिकाणी आता एक पेपर त्यांनी दिलेला आहे आणि एक पेपर द्यायचा, विषयाचा पेपर त्यांच्याकडून घ्यावा
अशा पद्धतीचं विद्वत परिषदेने त्याला मान्यता दिली आणि त्याप्रमाणे तुमचं विद्यापीठ जे आहे ते आता काम करत आहे आणि त्याप्रमाणे ती परीक्षा आता होत आहे. त्यामुळं आता त्या विद्यार्थ्यांना एक विषय म्हणजे जो विषय सब्जेक्ट जो राहिलेला आहे, ज्या विषयामध्ये तो PhD करू इच्छितो त्या विषयाची पॅटची परीक्षा जे पेटमधली एंट्रन्स टेस्ट मधला जो सब्जेक्ट आहे विषयाची परीक्षा त्याला द्यावी लागेल आणि ते बंधनकारक आहे. मेळघाटच्या आश्रमशाळेतून 12वी झालेल्या एका विद्यार्थिनीचे अपहरण करून तिच्यावर मध्य प्रदेशात 3 जणांनी सामूहिकरित्या अत्याचार केला. या प्रकरणी चिखलदरा पोलिसांनी अपहरण व अत्याचार प्रकरणी 3 गुन्हा दाखल केला आहे. पंकज ईश्वर गौतम, सोनू बलराम साल्वे व दादू सुखा अशी गुन्हा दाखल झालेल्या 3 नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यातील मूळ रहिवासी पीडित युवती चिखलदरा तालुक्यातील एका आश्रमशाळेमध्ये शिकायला होती. चालू शैक्षणिक वर्षात ती नुकतीच 12वी उत्तीर्ण झाली. त्यामुळे शाळा सोडल्याचा दाखला घेण्यासाठी ती मंगळवारी दिनांक 18 सकाळी 11च्या सुमारास टेंभुसोंडा गावात आली. टीसी घेतल्यानंतर तिला गावाला परत जायचे होते. दरम्यान मध्य प्रदेशच्या मांजरोड येथील या 3 जणांनी युवतीला शाळेच्या आसपास गाठले. गावाला सोडून देण्याचे आमिष दाखवून एकाच मोटरसायकलवर तिला बसविले. युवतीसह 4 एकाच दुचाकीवरून गावापासून पुढे गेले. मात्र अकोट तालुक्याच्या दिशेने दुचाकी न वळविता पंकज, सोनू व दादू या 3 जणांनी धारणी मार्गाने वळविली. धमकी देत मार्गावरील जंगलात नेऊन 3 तिच्यावर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला. जंगलात अत्याचार केल्यानंतर त्याच दिवशी 3 पीडित विद्यार्थिनीला एकाच नातेवाईकाकडे नेऊन ठेवले. त्यानंतर सोनू व दादू तेथून निघून गेले. परंतु राणीपिसा गावात सतत 6 दिवस पंकजने पुन्हा तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर पीडित विद्यार्थिनीला पंकज गौतम याने 28 जुलै रोजी अकोट तालुक्यातील तिच्या गावी पोहोचवून दिले. परतण्यापूर्वी घटनेची वाच्यता करू नये म्हणून पीडितीला जीवे मारण्याची धमकी दिली गेली. अखेर पीडित विद्यार्थिनीने चिखलदरा ठाण्यात तक्रार नोंदविल्याने 3 गुन्हा दाखल करण्यात आला. बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त आरसीएन न्यूज. बँक ऑफ महाराष्ट्र, एक परिवार एक बँक. स्वप्नाच्या जगातून बाहेर पडून स्वतःच्या घरात पाऊल ठेवा. महासुपर गृह कर्ज आकर्षक व्याजदरासह. छोट्या आणि मध्यम उद्योगांना चौफेर प्रगतीसाठी विशेष कर्ज योजना. तात्काळ MSME कर्ज. अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेशी संपर्क. प्राध्यापक अनिता इचे यांची मान्यताप्राप्त आदर्श अकॅडमी, गणेश कॉलनी, शिलांगण रोड, अमरावती. वर्ग 8 ते 10 संपूर्ण विषय.
11वी व 12वी विज्ञान. फक्त 25 विद्यार्थ्यांची एक बॅच. उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वर्ग. मोकळ्या व हवेशीर वर्गखोल्या. ई लर्निंगची सुविधा. स्टेट बोर्ड टेस्ट सिरीज. नीट व JEE नियमित मार्गदर्शन. आदर्श अकॅडमी, गणेश कॉलनी, अमरावती. अहो ऐकलत का? अगं काय झालं? अहो नळ गेलाय, पिण्याचं आणि वापरायचं एक थेंब पाणी नाही. अगं घाबरू नकोस, शिवनेरी बोरवेल आहे ना. हा घे फोन नंबर 9422155278 आणि 9021318383. अगदी थोड्या वेळात पाणी आपल्या दारात. शिवनेरी बोरवेल, राजापेठ चौक, गत्रे मोटर्स जवळ, बडनेरा रोड, अमरावती. अगदी योग्य भावात मोटर फिटिंग सहित उपलब्ध. शिवनेरी बोरवेल. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. वळूया पुढील घडामोडीकडे. श्रावण मासातील दुसऱ्या श्रावण सोमवारी शहरातील विविध शिवमंदिरात शिवशंकराची आराधना करण्यात आली होती. यावेळी हर हर महादेवच्या गजराने शिवालय दुमदुमले होते. श्रावण मास हा शिवशंकराचा आवडता महिना असून या महिन्यामध्ये शिवशंकराची आराधना करण्याचे विशेष महत्त्व आहे. मराठी भाषिकांच्या श्रावण सोमवाराला सुरुवात झाली असून 31 जुलै रोजी भाविक भक्तांनी दुसऱ्या श्रावण सोमवाराचे व्रत पाळले. या निमित्ताने भाविकांनी शिवमंदिरामध्ये जाऊन शिवलिंगाला जलस्नान, दुग्धाभिषेक घालून बेलपत्र, सुगंधित फुले वाहून विधिवत आराधना केली. यावेळी भोलेनाथ बरोबरच श्री गणेश, पार्वती व नंदीची देखील पूजा करण्यात आली. शहरातील कोंडेश्वर, तपोनेश्वर, गडगडेश्वर, सिद्धेश्वर अशा विविध शिवमंदिरांबरोबरच लहान मोठ्या शिवालयांमध्ये श्रावण सोमवारी शंभूनाथाची आराधना करण्यासाठी भाविकांची गर्दी दिसून आली. अंजनगाव बारी येथून जवळच असलेल्या श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान येथे श्रावण मासानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विदर्भाची काशी म्हणून श्री तीर्थक्षेत्र कोंडेश्वर देवस्थानाची ख्याती आहे. श्रावण महिना तसेच महाशिवरात्रीला दूरवरून भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे या मंदिरातही श्रावण सोमवारी भाविक भक्तांची गर्दी दिसून आली. येथील शिवलिंगाला जलस्नान, दुग्धाभिषेक, बेलपत्र, सुगंधित फुले वाहून विधिवत आराधना करण्याचा भाविकांना ध्यास लागला होता. यावेळी हर हर महादेव, ओम नमः शिवायच्या जयघोषाने शिवालय दुमदुमले होते. पूज्य शिवधारा आश्रम येथे दिनांक 16 जुलै ते 24 ऑगस्ट पर्यंत चालीहो साहिब महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी आश्रमामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम व उपक्रम संपन्न होत आहे. सिंधुनगर स्थित शिवधारा आश्रम येथे चालीहो साहिब महोत्सव मध्ये कार्यक्रम अंतर्गत 15व्या दिवशी रविवारी संत दर्शन व प्रवचन कार्यक्रम पार पडला. रविवारी आयोजित महोत्सवामध्ये भाविक भक्तांनी उत्साहाने सहभागी होऊन ईश्वरी नामस्मरणाचा आनंद अनुभवला. विविध राज्यातील श्रद्धाळू तथा विविध आजारांनी पीडित, दुःखी, रुग्ण, मद्यपी आदी व्यक्ती येथे उपस्थित राहून आपल्या समस्यांचे समाधान मिळवितात. भक्त परिवारातील सदस्यगण स्नानादी कार्य आटोपल्यानंतर सत्संग सेवा व दर्शनाचा लाभ घेऊन संत महंतांच्या आशीर्वादाद्वारे आपल्या समस्यांचे निराकरण करतात. या प्रसंगी डॉक्टर संतोष महाराज यांनी सत्संगाच्या माध्यमातून उपस्थितांना ईश्वरी भक्तीचे महत्त्व विशद केले. भारतीय संस्कृतीनुसार सर्वांना सन्मान दिला जातो. या भवसागरात संचार करताना सर्वांनी आसक्ती व भौतिक सुखापासून दूर राहावे. या संसाररूपी मायाजालात वावरताना अध्यात्म, त्याग, समर्पण, सेवा, संस्कार आदी विषयांचे महत्त्व जाणून घेणे सुद्धा गरजेचे आहे. या शब्दांमध्ये कोल्हापूर निवासी दादी पुष्पादेवी यांनी ईश्वरी नामस्मरणाचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले. आम माताजी बैठी थी लेकर के, मैंने कहा सबका सब आम कितने में देंगे? बोले 5 ही आम है, ज्यादा तो है नहीं. चलो ठीक है, मैंने बोला 400 रुपये दे देंगे, हम भी आपको 5 ही दे दो. 5 ही आम ले लिए, एक गरीब को दे दिया, उसको दे दिया. 5 आम खत्म किए. मैंने कहा अरे कल पैसा फिर भी मिल जाएगा, लेकिन आम तो घूमने से भी नहीं मिल रहा था. 2 मिनट में हमने देखा कि वो बुढ़ी माई थी नहीं, 400 रुपए में आम दे करके कहाँ निकल गई. मेरे मन में था कि ये गंगा माँ ही थी, किसने किस रूप में आकर के आम लेकर के मेरे को दे गई. इच्छा पूरी हो गई. दीक्षाभूमीनंतर नागपुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरची अतिभव्य वास्तू उभी होत आहे.
या केंद्राचे बांधकाम झपाट्याने पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असून राज्य शासनाच्या पुढाकाराने या प्रकल्पाला गती मिळाली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बांधकामाला कामठी मार्गावरील लाल गोदाम येथे 1 जुलै 2015 पासून सुरुवात झाली आहे. 7,500 चौरस मीटर जागेवर असलेल्या बांधकामाला 113.74 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी 22 कोटींचा धनादेश देण्यात आला आहे. शिल्लक 91.74 लाख रुपयांपैकी 51.82 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. केंद्राच्या बांधकामाची जबाबदारी नागपूर सुधारण्यावर सोपवण्यात आली आहे. या केंद्राचे बांधकाम युद्ध पातळीवर सुरू असून मार्च 2018 पर्यंत ते पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत. या केंद्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन दिल्लीचे कार्यालय राहणार आहे. याशिवाय समता प्रतिष्ठान, बुद्धिस्ट रिसर्च सेंटर, मीडिया सेंटर, प्रशिक्षण केंद्र, सांस्कृतिक चळवळीसाठी सभागृह, आर्ट गॅलरी व वाचनालयाचा समावेश राहणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर हे नागपूरच्या वैभवात भर घालणारे ठरणार असून राज्य सरकारच्या पुढाकाराने या प्रकल्पाला गती मिळाली आहे. भातकुली ठाण्याअंतर्गत येणाऱ्या सायद गावात अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या घरातून 30,000 रुपयांचे दागिने चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार सुलोचना वासुदेव मानकर नामक महिला ही 20 जून ते 30 जुलैच्या दरम्यान आपल्या नातेवाईकाकडे गेली होती. या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या घरात प्रवेश केला व घरातील अलमारीमध्ये ठेवलेल्या 2 सोन्याच्या पाटल्या चोरून पलायन केले. सदर महिला गावावरून परतली असता तिला घरात चोरी झाल्याचे समजले. या प्रकरणी तिने तत्काळ भातकुली ठाण्यात येऊन तक्रार केली. चोरी झालेल्या सोन्याच्या पाटल्यांची किंमत 30,000 रुपये सांगण्यात आली आहे. या प्रकरणी भातकुली पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम 370 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी PSI गेडाम यांचा अधिक तपास सुरू आहे. एकीकडे गोवंश हत्याबंदीचा कायदा लागू करण्यात आला आहे तर दुसरीकडे अवैध गोवंश वाहतुकीला चांगलेच उधाण आले आहे. अशातच फ्रेझरपुरा ठाण्या हद्दीत वडाळी नाक्याजवळ एका वाहनातून जनावरे ताब्यातून घेऊन त्यांना जीवनदान देण्यात आले. प्राप्त माहितीनुसार रविवारी चांदूर रेल्वेकडून अमरावतीकडे MS-37Y 907 क्रमांकाचे वाहन जनावरे घेऊन येत असल्याची माहिती फ्रेझरपुरा पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी वडाळी नाका मार्गावर सापळा रचून त्या ट्रकला अडविले. ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये जनावरे ठासून भरली होती. जवळपास 10 ते 15 जनावरे ट्रकमध्ये असून पोलिसांनी जनावरांना बाहेर काढले, ज्यामध्ये गाई, म्हशींच्या, वासरू व गोऱ्यांचा समावेश होता. या प्रकरणी पोलिसांनी अशोक ली लँड पिकअप व्हॅन सह चालकाला मोहम्मद वाजिद वल्द मोहम्मद नासिरला ताब्यात घेतले आहे. सदर जनावरे ही कत्तलीसाठी आणली असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणी फ्रेझरपुराचे PSI राम कदम यांचा पुढील तपास सुरू आहे. टोपेनगर स्थित श्री गणेशोत्सव मंडळ यावर्षी आपला 27वा गणेशोत्सव साजरा करीत आहे. दरवर्षी विविध देखावे व आगळ्यावेगळ्या उपक्रमांची मेजवानी देणाऱ्या या मंडळाच्या वतीने यावर्षीच्या गणेशोत्सवात अमृतसरच्या सुवर्ण मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. आपले रौप्य महोत्सवी वर्ष धूमधडाक्यात साजरे करणाऱ्या श्री गणेशोत्सव मंडळाने 26व्या गणेशोत्सवात श्री साईबाबांची शिर्डी नगरी हुबेहूब साकारली होती. दरम्यान सामाजिक उपक्रम राबवून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतही मंडळाच्या वतीने देण्यात आली. यंदाच्या गणेशोत्सवात मंडळाच्या वतीने अमृतसरचे सुवर्ण मंदिर सरोवर सहित निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. सदर प्रतिकृती गणेश चतुर्थीपर्यंत पूर्ण होण्याला घेऊन झपाट्याने कामालाही सुरुवात झाली आहे. 28 ऑगस्टला मंडळाच्या देखाव्याचे उद्घाटन होणार असल्याची माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष किरण पातुरकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. ये साल 27वें साल हम जो अमृतसर स्वर्ण मंदिर है, जो सिख समाज, पंजाबी समाज का श्रद्धा स्थान है, सिर्फ उनका ही नहीं तो भारत में रहने वाले भारतवासी है उनके भी अभिमान का, प्रतिष्ठा का और श्रद्धा का प्रतीक है वो अमृतसर का स्वर्ण मंदिर ये साल हम टोपेनगर गणेशोत्सव मंडल में खड़ा कर रहे हैं, हुबेहू खड़ा कर रहे हैं, सरोवर के साथ और सेवाओं के साथ, पानी देने की सेवा, जूते चप्पल उठाने की सेवा, पोंछने की सेवा, प्रसाद की सेवा, लंगर की सेवा, इन सब सेवाओं के साथ हम वहाँ वो मंदिर खड़ा कर रहे हैं. पूरा भक्तिमय वातावरण रहेगा. अरदास यानी प्रार्थना करने के लिए नांदेड़ से जत्थे जा रहेंगे और हम सब कार्यकर्ता सिख समाज के वेशभूषा में यानी पगड़ी कड़ा धारण करके ही ये सब सेवा करने वाले हैं. यानी काफ़ी अच्छे माहौल में. और मुझे ऐसा लगता ये साल अमरावती का सबसे बड़ा आकर्षण का केंद्र यदि कोई रहेगा तो टोपेनगर गणेशोत्सव मंडल का स्वर्ण मंदिर ये आकर्षण का केंद्र रहेगा. सबसे भव्य
सुंदर आकर्षक झांकी दिखावा टोपी नगर का ही रहने वाला है। हमें अपेक्षा है 4-4.5 लाख के ऊपर भक्त दर्शन को अमरावती में आएंगे। सिख समाज और पंजाबी समाज के नागपुर से लेके नांदेड़ तक के भक्तगण आएंगे। बातमीपत्रामध्ये थांबण्यापूर्वी टाकूया नजर आजच्या हेडलाईन्सवर। शेतकरी कर्जमाफीला घेऊन किशोर तिवारी यांनी उधळली चौफेर मुक्ताफळे। सुकाणू समितीचाही घेतला समाचार। अमरावती विभागात 92% पेरण्या पूर्ण। सोयाबीन कपाशीचे दिलासादायक चित्र। लांब पल्ल्याच्या बस फेऱ्यांवर आले गडांतर। एसटीचा तोटा कमी करण्याचा प्रयत्न। आणि भोलेनाथाची आराधना करून शिवभक्तांनी पाळले श्रावण सोमवारचे व्रत। ओम नमः शिवायचा स्वर सर्वत्र निनादला। बातमीपत्रामध्ये वेळ झाली आहे।